काल मी आमच्या शेजारच्या ताईंसाठी आहे ना बनवला होता अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून केक आणि त्यांना खरंच खूप जास्त आवडला होता। त्यासाठी आहे ना मी पहिल्यांदा गूळ अशा पद्धतीने चिरून घेतला। जेवढा चवीनुसार आपल्याला गूळ हवं त्या हिशोबाने गूळ घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला गूळ टाकला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं दूध, त्याचबरोबर थोडंसं तेल आणि हे सर्व छान असं फिरवून घेतलं। अशा पद्धतीने हे मिश्रण तयार होतं। आता हे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला जसं लागेल त्या हिशोबाने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। मी 1 वाटीच्या आसपास गव्हाचं पीठ घेतलं होतं, ते छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं आहे ना वरतून दूध टाकलं होतं मिक्सरच्या भांड्यामधलं फिरवून घेतलेलं आणि पुन्हा हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं। अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे, अशा पद्धतीने छान असं बॅटर तयार झालेलं पाहिजे। आता थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे बॅटरमध्ये। आता माझ्याकडे आहे ना बटर पेपर नव्हता, म्हणून आहे ना मी वहीचं पान घेतलं होतं आणि त्याचाच उपयोग बटर पेपर म्हणून करून घेतलेला आहे। मी ज्या टोपामध्ये मी बेक करणार आहे ना केक, त्याच टोपाचा अशा पद्धतीने आकार घेतला बटर पेपरसाठी। सर्वात आधी आहे ना आपल्याला टोपाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना वरतून बटर पेपर ठेवून घ्यायचा आहे। ही सर्व प्रोसेस करून घेत असताना आहे ना आपल्याला सर्वात आधी भांडं ठेवायचं आहे गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी आणि नंतर आहे ना आपल्याला ही सर्व प्रोसेस कंप्लीट करायची आहे। तर आता मी टोपाला तेल लावून घेतलं, वरतून बटर पेपर ठेवून दिलं, पुन्हा आहे ना बटर पेपर वरतून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं केकचं मिश्रण टाकायचं आहे। त्याआधी आहे ना केकच्या मिश्रणामध्ये मी खायचा सोडा सुद्धा ॲड केलेला आहे आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपलं परफेक्ट केकचं बॅटर तयार झालेलं आहे। बटर पेपर लावलेल्या टोपामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला छान असं टॅप करून घ्यायचं आहे। जवळजवळ 30 मिनिटं तरी आपल्याला हे सर्व छान असं बेक करून घ्यायचं आहे। 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला केक तयार झालेला आहे। सुरी टाकून बघायची, जर सुरीला केक नाही चिकटला तर समजायचा केक बेक झालेला आहे। आणि भांडं थंड झाल्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि ताटामध्ये मी अशा पद्धतीने हा केक काढून घेतलेला आहे। फक्त आहे ना बटर पेपर माझा थोडासा चिकटला होता, पण केक मात्र एक नंबर झाला होता आणि बटर पेपर मी काढून घेतला हळूहळू। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।